शुद्ध बीजा पोटी कोणतं बी नामस्मरण नावाचं बी फळे रसाळ गोमटी फळ कोणतं भगवंत नावाचं फळ. मग जे बी तुम्ही वापरलं महाराज त्या बियाचं वैशिष्ट्य काय आहे? अमृताची वाणी मुखी हे शुद्ध बी, अमृताची वाणी हे शुद्ध बी आहे. बरं हरकत नाही, पण वाणी या शब्दाचे 4 अर्थ पडतात. वाणी म्हणजे दुकानदार, लक्ष्मण दादाचा व्यवसायच आहे. वाणी म्हणजे कमतरता उणीव, वाणी म्हणजे सारखेपणा सिमिलर, आणि वाणी म्हणजे परापश्यंती मध्यमानी वैखरी. यातला चौथा प्रकार मुखी अमृताची वाणी. वाणीला एवढं महत्व आहे म्हणे, हा नामस्मरणाला इतकं महत्व म्हणे, बरोबर. त्यानं काय होतं? त्यानं भगवंत आपलासा होतो. बरं याच्यात गंमत आहे. कोणत्या देवाचे कारणी ते पण सांगा. तुम्ही म्हणा मसोबाचे कारणी, तुम्ही म्हणा खंडोबाचे कारणी, कोणत्या देवाचे? असं आहे 4 देवाचे कारणी पैकी कोणताही एक घ्या. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. या 4 पैकी कोणत्याही देवाचे कारणी देह लावा. मातृदेवो भव आईच्या चरणी, पितृदेवो भव बापाच्या चरणी, आचार्य देवो भव श्री गुरुच्या चरणी, आणि अतिथी देवो भव पाहुण्यांच्या चरणी. पण मग आमचं कल्याण होईल ना. काय आहे? मुखात जर भगवंताचं नाव असेल आणि अतिथीवर प्रेम करायची सवय झाली असेल तर तुम्ही चोर असाल चोर तरी तुमचं चांगलं होईल. मला खात्री आहे माझ्या समोर बसणारा एकही चोर नाही, पण चोर असाल तरी सुद्धा तुमचं चांगलं होईल. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाताना सातपुडा पर्वतरांगा लागतात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, चोखोबराया, सावता महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आदी करून सकल संत भ्रमणा करतात, तीर्थाटना करतात. महाराष्ट्र सोडून जेव्हा निघाले तेव्हा सातपुडा पर्वतरांगामध्ये एक चोर दबा धरून बसला होता. त्या चोराचं नाव होतं धनपाल. काय नाव होतं चोराचं? धनपाल. चोर होता. तलवार धार लावून आणायचा, शेवटून आणायचा आणि माणसं अडवायचा. बोल, पंढरपूरला जातो का? नाही म्हटलं की एक घाव. माळे का गळ्यात? नाही. वारकरी कधी जेवायला घातले का? नाही. कधी कीर्तनाला गेला होता का? नाही. कधी हरिपाठाला? नाही. अधिक मासात कुणाला जेवायला घातलं का? नाही. वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकवतं का? नाही म्हटलं की जोडायचा. जीव नव्हता मारत, पण जेवढं जेवढं धन आहे तेवढं लुटायचा आणि गोर गरिबांना नेऊन खायला घालायचा. असा चोर होता. चोर पण असावा, पण असा असावा. काय आहे, काही जातीनं चोर असतात पण हब पण असतात, आणि काही जातीनं हब असतात पण मग ते चोर होतात. हिशोब दिल्यावर घेऊनच जातात तो सगळा. जाऊ द्या मग तुम्ही माझ्याकडे बघा. झालं असं, हे धनपाल उभा होते. मग हे दिंडी आली. वारकरी असला तर हा मारत नव्हता. मग दिंडी आली, त्यानं हात जोडले. कोण्या गावचे? पंढरपूर से आए है. किधर चल रहे? काशीला निघालो. काय निघाला? ते देवाला निघालो. किती जण आहेत? 250 माणसं आहेत.
मग या चोराच्या घरी जेवून जा. बरोबर, हरकत नाही जेवून जाऊ. चला. घरी नेलं, बसवलं आणि बायकोला हाक मारले. अगं ऐकलंस का काय? हे वारकरी आले जेवायला. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम, एकनाथ महाराज, ही सगळी मंडळी, नामदेव महाराज यांना जेवायला घातलं पाहिजे. चोखोबा गोरोबा. ती म्हणली अहो चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य घरात नाही. आणि कशाला आणले वारकरी? नाही इलाज आहे, तू काळजी करू नको. मी रस्त्यावर जाऊन उभा राहतो, शिकारी येईलच की. आणि चोर आहे मी. कोणाला तरी लुटतो, धान्य आणतो, दळणदळ, मग जेवायला घाल. तवर यांचा हरिपाठ होईल. संध्याकाळ झाली, यांनी हरिपाठ करायला घेतला. आणि हे दिवस मावळताना इथं डांबरेवर येऊन उभा राहिलं सातपुडा पर्वत रांगात. पण 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, शिकारच येईना. याला काळजी लागली. वारकरी तर घरी आले, जेवायला तर घालायचं. बरं त्यांनी नाराज नाही झालं पाहिजे. त्यांनी नाराज होऊन कसं चालेल? मग तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, 9 वाजत आले. वारकरी निघून जातील, नाराज होतील. मग शेवटी विटेवरच्या देवाला दया आली. आणि पांडुरंगच रुक्मिणी आईला म्हणाला, चला उरका. काय आज आपल्याला फिरायला जायचं. कुठं? सातपुडा पर्वत रांगात. कशाला जायचं? मार खायला जायचंय. चला. मार खायला? हा. मग आवरू का? आवरा. दागिने हाय ते नाही ते तेवढे सगळे घाला. का? लुटायला जायचंय आज. लुटायला म्हणजे आपण लुटायचं नाही, आपल्याला लुटणार आहे कोणीतरी. चला. मग विठोबा शेठ झाले, रुक्मिणी आईसाहेब शेठाणी झाल्या. आणि मग बैलगाडीत बसले. बैलगाडी चालवायला गरुड ड्रायव्हर. गरुड महाराज काय नीट ड्रायव्हिंग करा. गरुड थरा 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 कापत होता. आज मार खायला जायचं. चला पुढं. मग हे बैलगाडीत बसले, सजवलेलं होतं. विठोबानं पुन्हा रखमायला सांगितलं, रुक्मिणी काय गळ्यात घातलंय तेवढं पदराच्या वर काढा, साडीच्या वर असं दिसलं पाहिजे. गळ्यात लांब न पिवळ्या धमक दिसला पाहिजे. तुम्ही आज तुम्हाला लुटायचंय. ह्यांनाही काय कळे ना. आणि जवळ आले. मग धनपाल निराश होऊन माघारी निघाला होता. एवढ्यात हे 2 जण दिसले. पळत झालं. तलवार. पंढरपूर माहितीये का? पंढरपूर. देव नाही म्हणाला. तुला ते म्हणले ह्यांना माहित नाही म्हणजे मलाही माहित नाही. एक झपका देवांना बी लागल्यावानी केलं. वारी करता का? आम्ही नाही करत. कधी कीर्तन करायला जेवायला घातलं का? कीर्तन ऐकायला जाता का? एक झपाका अजून. असा चांगला मार खाल्ला हो देवाने. रुक्मिणी आई साहेब म्हणाले, होय हो कंस तुम्हीच मारला होता ना नक्की? म्हणे हो. रावणाचा कार्यक्रम तुम्हीच केला होता ना? म्हणे हो. मग एवढं साहेब तुम्ही मार खाता, आज मार खायचाच आहे गपचीप. चल. मग सोनं नाणं घेतलं आणि सोनं नाणं घेऊन सोनाराकडे गेला. सोनार 250 लोकांच्या पोटापुरतच द्या, राहिलेलं राहू द्या तुम्हाला. सोनार म्हणे हे लय दागिने झाले. नाही दोघापुरतच द्या. अहो लय दागिने झाले. नाही 250 लोक जेवतील एवढंच द्या. तेवढंच घेतलं. धान्य खरेदी केलं, दळण दळलं, घरी आला. स्वयंपाकाच्या तयाऱ्या चालू झाल्या. 10 सव्वा 10 वाजल्या. त्यानं ज्ञानोबाला हात जोडले, गुरुबाला हात जोडले. थोडं थांबा, लगेच स्वयंपाक होत. यांचं भजन सुरू झालं, इकडं स्वयंपाक सुरू झाला. आणि एवढ्यात पाहुण्या करायला काठी टेकत ते शेठजी आणि त्या शेठाणी अशा रांगत आल्या. मारलंच होतं तेवढं. ज्ञानोबाईने ओळखलं. देवा तुम्ही इकडं कसं? अहो आम्हीच मार खाऊन आलो. तेवढ्यात हे घरातनं बाहेर आलं. ए इकडे काय काम काढलं? यांना भेटायला आलो. कशाला? जेवायचंय. मिळणार नाही. कधी वारीला जात नाही, कधी पंढरपूर पाहिलं नाही, कशाला जेवायला पाहिजे तुम्हाला? ज्ञानोबाईंच्या डोळ्याला पाणी आलं. अरे धनपाल, ज्या शेठला तू मारलं दागिने घेऊन आला, तो शेठ काय फक्त गावापुरता मर्यादित नाही, तो अख्ख्या जगाचा मालक आहे. त्याला पांडुरंग परमात्मा म्हणतात. आणि वारकऱ्याच्या पोटात जावं म्हणून स्वतः त्यानं मार खाल्ला, असा हा देव. म्हणून अतिथी देवो भव अत्यंत महत्वाचा आहे. गाव
हे अतिथी देवो भव एवढं अंतकरण शुद्ध होण्याकरता नामस्मरणच केलं पाहिजे का? तुम्ही नामस्मरण करा, फायदा सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. आणि असा जर एखादा धनपाल सारखा महात्मा तुम्हाला भेटला आणि तुम्ही जर त्याच्या पायाचं दर्शन घेतलं तर तुमचा फायदा काय? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जाती 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 ताप दर्शने विश्रांती 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 भुकी अमृताची वाणी अमृताची वाणी अमृताची वाणी